शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत्या घरात पती पत्नीचे मृतदेह आढळले आहेत। दोघांच्याही तोंडातून फेस येत बेशुद्ध अवस्थेत मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे। ही आत्महत्या आहे की दुसरी काही घटना, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे। सोलापूर शहरातील कलावती नगर परिसरात ही घटना घडली। मयत व्यक्तींची नावे सोमनाथ धानोप्पा पाटील वय 40 आणि त्यांची पत्नी श्रीदेवी सोमनाथ पाटील वय 35 अशी आहेत। दोघेही मूळचे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवणहल्ली येथील रहिवासी होते। सध्या ते कलावती नगर सोलापूर येथे वास्तव्यास होते। 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 6च्या सुमारास दोघेही घरात बेशुद्ध अवस्थेत आढळले। तोंडातून फेस येत असल्याचे दिसताच त्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले। मयत पती पत्नींसोबत त्यांच्या 2 लहान मुलीही घरात होत्या। आई वडील उठत नसल्याचे पाहून मुलींनी आपल्या काकांना फोन करून माहिती दिली। काकांनी तातडीने धाव घेत दोघांना रुग्णालयात नेले। सोमनाथ पाटील यांचा पूर्वी कुक्कुटपालन व्यवसाय होता। नंतर त्यांनी घरातच किराणा दुकान सुरू केले होते। पती पत्नी दोघे मिळून हे दुकान चालवत होते। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून MIDC पोलीस पुढील तपास करत आहेत।